गुड न्यूज. जिल्ह्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मंजुरी. याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कोट्यवधींची रक्कम. तर 2,44,000 शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून मिळणार विमा. सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर बातमी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. नाही म्हणता अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप 2024चे अग्रिम मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 6,59,724 शेतकरी खरीपातील अग्रिमसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अग्रिमला मंजुरी दिली आहे. तसेच इतर 2,44,460 शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून विमा मिळणार आहे. विशेष म्हणजे अग्रिम आणि विम्याची कोट्यवधींची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या होत्या. तर विमा कंपनीने आलेल्या तक्रारींची दखल घेऊन अग्रिमच्या धर्तीवर रँडम सर्व्हे केले होते. मात्र सर्व्हे होऊनही अग्रिमचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. यावर लोकाशाने सातत्याने आवाज उठवला होता. लोकाशाच्या याच पाठपुराव्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन हा विषय खऱ्या अर्थाने मार्गी लावला आहे. तर यामध्ये या शेतकऱ्यांना मिळणार आहे अग्रिम. तर यामध्ये बीड तालुक्यातील अंबाजोगाई, आष्टी, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीपातील अग्रिम हा मिळणार आहे. मंजूर करण्यात आलेले अग्रिम मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना लागू करण्यात आलेला आहे. तर हे होतं एक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.